क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा MPSC पूर्व परीक्षा 2025 जे 9 नोव्हेंबरला झाली, त्याचे आपण विज्ञान, सायन्स याचे संभाव्य उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. याच्या आधी आपल्या चॅनलवर पॉलिटी, इकॉनॉमिक्स तसेच चालू घडामोडीचे प्रश्न आणि जॉग्रफी भूगोलचे प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवर संभाव्य प्रश्नचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे संभाव्य उत्तर पाहायचे आहे ते व्हिडिओ पाहू शकतात. आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे विज्ञानचा, खालीलपैकी कोणते भौतिक राशी टक्करीच्या दरम्यान अक्षय राहतो, म्हणजे काय राहतो, कन्झर्व ड्युरिंग कोलिजन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मोमेंटम. मोमेंटमचा काय फॉर्म्युला असतो, P = m × v. m म्हणजे काय होतो, मास होतो, v म्हणजे वेलॉसिटी असतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे 51. क्वेश्चन नंबर 51चं उत्तर काय राहणार आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 संवेग. संवेग म्हणजे मोमेंटम. आता आपण पाहूया पुढला प्रश्न. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते. तर पहिला जो ऑप्शन आहे तो काय दिलेला आहे, दूरवरच्या आकाशगंगामध्ये येणारा प्रकाश आदळल्याने लाल रंगाकडे विस्थापन. दुसरा ऑप्शन काय दिलेला आहे, दूरवरच्या आकाशगंगामध्ये येणाऱ्या प्रकाशात आदळणारे निळ्या रंगाचे विस्थापन. तिसरा काय दिलेला आहे, कृष्ण विवरणाच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे वक्रीभवन. आणि चौथा काय दिलेला आहे, प्रकाशाचे वेगाची स्थिरता. जर या प्रश्नाला तुम्ही बघितला आहे तर जर दोन ऑप्शनमध्ये, एक ऑप्शनमध्ये काय आहे लाल आहे, दुसऱ्यामध्ये निळा आहे. तर जे आपण VIB GYOR देतो याच्यामध्ये वेलोसिटी असतो, वेवलेंथ असतो. वेवलेंथ कशाची, लाल रंग याची वेवलेंथ जास्त असतो. तर आपण या प्रश्नाला जर बघितलं तर याचा करेक्ट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 1 दूरवरच्या आकाशगंगामध्ये येणाऱ्या प्रकाशात आढळणारा लाल रंग विस्थापन होतो. तर याचा उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 1 52 प्रश्नाचा. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 53 मध्ये काय म्हटलं आहे, न्यूट्रॉनो पार्टिकल इज इमिटेड इन द प्रोसेस ऑफ. तर काय दिलेलं आहे, अल्फा डिके, बीटा डिके, गामा डिके आणि एक्स रे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 2 बीटा डिके. न्यूट्रॉन पार्टिकल कुठे प्रेझेंट असतो, हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, 53 प्रश्नाचं उत्तर बीटा डेके म्हणजे बीटा क्षय, या ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 54 मध्ये काय दिलेले आहे, तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मित प्रवाहीना विस्कोसिटी म्हणजे काय दिलेली आहे, विस्कोसिटीवर कसा होतो हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मित प्रवाहीनाला आपण विस्कोसिटी म्हणतो. तर आपण इंग्लिशमध्ये पाहूया, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑन वेलोसिटी ऑफ द गॅसेस. तर ऑप्शन नंबर 1 काय, वेलोसिटी इन्क्रीज. ऑप्शन नंबर 2 काय, वेलोसिटी डिक्रीज. ऑप्शन नंबर 3 काय, वेलोसिटी रिमेन कॉन्स्टंट. ऑप्शन नंबर 4 किती आहे, वेलोसिटी बिकम अ निगेटिव्ह. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 1 वेलोसिटी इन्क्रीज. कारण की तुम्ही जर बघितलं विस्कोसिटी इन्क्रीज, हे पूर्ण विस्कोसिटी आहे, नॉट वेलोसिटी आहे, विस्कोसिटी. तर विस्कोसिटी इन्क्रीज होते. तर तुम्ही जर बघितला तर जर पाण्याची विस्कोसिटी कमी असते म्हणून तो फ्लो होते जास्त, तसं स्टोनची विस्कोसिटी जास्त असते. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 1 विस्कोसिटी इन्क्रीज. पुढला प्रश्न आपण पाहूया. पुढला प्रश्न आहे 55वा प्रश्न. काय विचारलेलं आहे, एकाच पदार्थाच्या दोन रॉडची लांबी त्रिज्ये गुणोत्तर 1/2 दिलेली आहे, तसंच आणि 2/3 पण आहे. जर रॉड दोनही टोकामध्ये तापमानाचा फरक समान असेल तर उष्णतेच्या प्रवाहाचा गुणोत्तर विचारलेला आहे. तर याचा काही फॉर्म्युला असते. फॉर्म्युला काय आहे, H = KA ΔT
अपॉन एल हा फॉर्म्युला असतो. तर आपण के काय असतो, के कॉन्स्टंट, तो ए काय असतो, एरिया. एरियामध्ये काय पाय आर स्क्वेअर. तसंच डेल्टा काय असतो, टेम्परेचर डिस्टन्स असतो. आणि टी काय असतो, टी असतो टेम्परेचर. तसंच एल म्हणजे काय असतो, एल म्हणजे लेंथ असतो. तर आपण जर ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केला H1 आणि H2 घेतला तर H2 मध्ये पण हाच फॉर्म्युला असणार. तर H1 इज इक्वल टू के पाय R1 स्क्वेअर डेल्टा टी. ठीक आहे. एरिया हा एरियाचा फॉर्म्युला असतो. एरिया आपण काय घेतला, पाय आर स्क्वेअर. तसंच जर H2 घेतला के पाय R2चा स्क्वेअर डेल्टा टी. तसंच आपण याचं जर पूर्ण L1 आणि L2 पण येणार. ठीक आहे. जर आपण याचं पूर्ण कॅल्क्युलेट केला तर काय येणार, R2 अपॉन L2 आणखी R2चा स्क्वेअर अपॉन L2. R1 R2चा स्क्वेअर आला. तर आपण याला कॅल्क्युलेट केला, जर कॅल्क्युलेट केला तर 4/9 इंटू 2/1. तर याचा उत्तर येते 8/9. काय येते, 8/9. तर 8/9 हा कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 4 हा 8/9 आहे. याला कॅल्क्युलेट केला तर याचं उत्तर 8:9 म्हणजे एवढा येतो. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. आता पुढला प्रश्न पाहू. हा पण पुढला कॅल्क्युलेशनवाला प्रश्न आहे. हा प्रश्न जर बघितला तुम्ही, खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क ऑफ रेजिस्टंटमध्ये बॅटरीमधून डॅश विद्युतधारा वाहेल. तर हा जो क्वेश्चन आहे त्याला आधी कन्वर्ट करावा लागतो वेस्टर्न ब्रिजमध्ये. कशामध्ये, वेस्टर्न ब्रिजमध्ये कन्वर्ट करावा लागतो. वेस्टर्न ब्रिज कशा बनतो तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितू इच्छितो. वेस्टर्न ब्रिज असा बनतो, तुम्ही बघू शकता. प्रॉपर डायग्राम तर नाही येणार पण तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. इथे असा हा एक रेजिस्टन्स असतो, हा 2 ओमचा रेजिस्टन्स आहे, हा 4चा आहे, हा 3चा आहे. 3 मधातला का तर काय तिथे करंट फ्लो होत नाही. हा जो आहे हा 1 ओमचा आहे, हा 2 ओमचा आहे. जर तुम्ही याच्या जर कॅल्क्युलेट केला म्हणजे R1 प्लस R2 जर कॅल्क्युलेट केला तर कसं, R1 R2 म्हणजे हे 2 आणि 4 हा 6 होतो. तसंच हा जर कॅल्क्युलेट केला 1 आणि 2 तर हा 3 होतो. हा 3 होतो. तर आपण हा रेजिस्टर पॅरललमध्ये असते 1/R 1/6 प्लस 1/3. जर याला कॅल्क्युलेट केला तर याचं उत्तर येतो 1/2. तुम्ही पुरा कॅल्क्युलेट केला तर 1/2 येतो. तर फॉर्म्युला काय असतो, V इज इक्वल टू IR हा फॉर्म्युला असतो. जर याला कॅल्क्युलेट केला तर 1/2 आला. V इज इक्वल टू V किती आहे, 2 आहे. I किती आहे, आपण I काढायचा आहे. आणि R किती आहे, R किती आहे, 2 आहे. जर याला कॅल्क्युलेट केला तर जर पूर्ण तुम्ही जर सॉल्व केला तर उत्तर कसे, I म्हणजे करंट किती तो 1 येतो. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर 1 येणार आहे. म्हणजे 1 एम्पियरचा करंट फ्लो होतो. तर ऑप्शन नंबर 4 यातला बरोबर उत्तर येणार आहे. आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 57. 57 मध्ये काय विचारलेलं आहे, सायट्रस लिंबू कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजन्यामुळे पायथोजन होतो. तर पहिला ऑप्शन आहे जीवाणू, दुसरा आहे बुरशी, तिसरा आहे विषाणू आणि चौथा आहे नेमटोड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया. या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 58. 58 मध्ये काय विचारलं आहे, स्क्लेराइड्स श्रेणी विचारलेली आहे. तर स्क्लेराइड तुम्ही ऑप्शन जर बघितले म्हणजे जे अ बघितलं तिथे पण स्क्लेराइड आहे, ब बघितलं तिथे पण स्क्लेराइड आहे, क मध्ये नाही आहे, टेक्रेट्स आहे. तर आणि ड पण बघितलं तिथे पण स्क्लेराइड आहे. तर याचं उत्तर काय राहणार आहे, अ ब क तर नाही राहणार आहे. ठीक आहे, क गेला एलिमिनेट झाला. तर याचं उत्तर राहणार आहे 58चं ऑप्शन नंबर 3 अ ब आणि ड. कारण की क मध्ये हा टेक्राइड आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 राहणार आहे. यानंतर आपण पाहूया 59 प्रश्न क्रमांक 59. इथे काय विचारलं आहे, जर संरक्षण पेशीमध्ये डॅश घटक जमा झाले तर रंध्र उडते. इंग्लिशमध्ये जर वाचला तर आपण प्रश्न कसा आहे, स्टोमेटा विल ओपन इफ देअर अक्युमुलेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल. तर ऑप्शन नंबर 1 काय दिलेला आहे, मॅग्नेशियम.
ऑप्शन नंबर 2 काय दिलं आहे पोटॅशियम, ऑप्शन नंबर 3 काय दिलेलं आहे आयरन आणि ऑप्शन नंबर 4 काय दिलेलं आहे झिंक. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे पोटॅशियम, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर राहणार. हा PYQ आधी पण आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 60 प्रश्न क्रमांक 60वा. 60व्यामध्ये काय दिलेलं आहे स्पॅरोग्राबद्दल दिलेलं आहे, हे शेवाळाबद्दल आहे म्हणजे अलगीबद्दल आहे. तर आपण पाहूया स्पॅरोग्रा हे शेवाळ्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधाने अचूक आहेत, म्हणजे कोणते करेक्ट आहेत हे दिलेले आहे. सामान्यतः त्याला तलावात घाण असे म्हणतात, हा स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड आहे ते सागरी पाण्यात वाढतात, हा चुकीचा स्टेटमेंट आहे, चुकीचा स्टेटमेंट आहे. क मध्ये काय दिलेलं आहे त्याच्या पेशीमध्ये स्पलाकार हरित लवके असतात, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. ड ते झेगंटोमायटीस कुटुंबातील येतो, तर हा पण बरोबर आहे. तर 60चे जर उत्तर बघितलं आता ऑप्शन नंबर 3 अ क ड बरोबर उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 61 मध्ये काय विचारलं आहे कोणत्या झाडाचे फुले पाने व बियाच्या वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात. तर ऑप्शन काय दिला आहे कॅनिबस, सॅटिवा, दुसरा आहे निकोटियन टपकम, तिसरा आहे ओपियम पॉपी आणि चौथा आहे मेथा स्पेक्टाटा. तर आपला जो उत्तर राहणार आहे तो उत्तर राहणार कॅनिबस सॅटिवा, म्हणजे हे गांजाबद्दल म्हणजे मारिजुआ म्हणजे गांजाबद्दल होते. तर याचा उत्तर काय राहणार आहे कॅनिबस सॅटिवा, याचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 62 मध्ये काय विचारले आपण इंग्लिशमध्ये बघूया क्वेश्चन. इन प्रोकॅटिक जेनेटिक कोड विच इज द इनिशियल कोड ऑफ अँड फॉर्मिमिथेनॉइक. तर पहिला ऑप्शन काय आहे TTG म्हणजे काय होते टिश्यू ट्रान्सग्लुटामिन. सेकंड काय दिलं CGU म्हणजे काय होते CGU म्हणजे होते सायटोसिन युरासिल अँड गॉनिन. तिसरा आहे GGC आणि चौथा आहे AGU म्हणजे काय होते AGU म्हणजे ते ॲडेनिन युरासिल आणि ग्लुटामिन. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे ऑप्शन नंबर 4 ॲडेनिन युरासिल अँड गॉनिन, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. यानंतर आपण 63 प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीच्या नियमन करतात. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे जर तुम्ही ऑप्शन बघितलं FSGS, LH, एस्ट्रोजिन अँड प्रोस्टोजन हार्मोन, सेकंड आहे एस्ट्रोजन, टेस्टेरॉन, LG अँड कॅटो. तर जर तुम्ही ऑप्शन बघितले तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 1 FSH, LH, एस्ट्रोजिन अँड प्रोजेस्टेरॉन हार्मोन. FSH मध्ये होते फॉलिकल स्टिम्युलेंट हार्मोन, LG मध्ये लुटेनिक हार्मोन, एस्ट्रोजिन आणि प्रोस्टोजन. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर आपण पाहूया 64 प्रश्न. या 64 प्रश्नामध्ये काय विचारलं आहे मानवी जिनोम प्रकल्प 1990चे प्रमुख उद्दिष्ट होते. हे 1990च्या बद्दल जे मानवी जिनोम प्रकल्प आहेत त्याबद्दल प्रश्न विचारला आहे. या प्रश्नामध्ये काय आहे ऑप्शन स्टेटमेंट काय दिलेलं आहे मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे. स्टेटमेंट चुकीचं पण राहू शकते बरोबर पण राहू शकते. सेकंड स्टेटमेंट काय दिलं आहे DNA मधली 5 बिलियन बेस पेसरचा क्रम निश्चित करतो. हा स्टेटमेंट चुकीचा राहू शकते बरोबर राहू शकते. काय दिले आहे नाविन्यानं जिनोम ज्ञानाच्या संशोधन व औषधी शास्त्राचा समावेश करणं. चौथा काय दिलेलं आहे प्राण्याच्या क्लोनिंग विकसित करणे. बघा इथे जर ऑप्शन नंबर D बघितला तर प्राण्याबद्दल आहे, तर हा स्टेटमेंट कन्फर्म चुकीचाच राहणार आहे. जर D बघितला तर D क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1 कॅन्सल होतो. तसंच आपण जर बघितला तर B म्हणजे काय DNA मधले 5 बिलियन बेस पेअर्स क्रम निश्चित असतो. हा पण स्टेटमेंट सही पण राहू शकते चुकीचं पण राहू शकते बरोबर पण राहू शकते. जर तुम्ही रिक्स घेतली तर ह्या प्रश्नामध्ये तुम्ही रिक्स घेऊ शकता ऑप्शन नंबर 2 मध्ये काय मानवाचे 20,000 ते 25,000 जनुके ओळखतात. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर 2. कारण की जर याची इन्फॉर्मेशन काढली तर जर जो स्टेटमेंट B आहे DNA मधले 5 बिलियन नसतात ते 2 बिलियन आहेत. याच्यानंतरचे आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 65. इथे काय विचारलेलं आहे व्यावसायिक तंतूंच्या उत्पादनात लोककरिता पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो. तर पहिला ऑप्शन काय डेक्रॉन, दुसरा आहे टेफ्लॉन, तिसरा आहे पॉलीॲर्किनायट्रिल आणि चौथा ऑप्शन आहे कॅप्रिलॅक्टम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन नंबर 3 काय क्रॅटोनाइट्री या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66मध्ये काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणते औषधीच्या वर्गीकरण वेदाश्मक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकतो. जर इंग्लिशमध्ये बघितला हा प्रश्न तर विच ऑफ द फॉलोइंग मेडिसिन कॅन बी क्लासिफाय ॲज बोथ एलर्जिसिक अँड पायरेटिक्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, जर तुम्ही बघितला तर वेनोरॉल, आपण तेवढी माहिती नाही आपल्या वेनोरॉलबद्दल. दुसरा आहे बेंड्रिल, हे खोकल्यासाठी यूज करतात. पेनिसिलिन ॲडवर्ड जेनरने हे केली ती. आणि डी ऑप्शन आहे पॅरासिटामॉल. ते या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर डी पॅरासिटामॉल याचा करेक्ट उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67मध्ये काय विचारलं आहे, योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा विचारलं आहे. सर्वात आधी मोनोसिक्रेटची जोडी कशाला लागतो, ग्लुकोजला लागतो. मोनोसिक्रेट ग्लुकोजला. डायसिक्रेट कशाला लागतो, ड्रायसिक्रेट लागतो सुक्रोजला. सुक्रोज कुठे आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये. तसं ट्रायसिक्रेट कशाला जोडी लागतो, रॅफिनोजला लागतो. तसंच पॉलिसिक्रेट कशाला लागतो जोडी, त्याची पॉलिसिक्रेटची जोडी लागतो स्टार्चला. तर 67 प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे तुम्ही बघितलं तर ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया 68 प्रश्न. 68 प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, द आयसोटोप ऑफ हायड्रोजन अँड देअर रिस्पेक्टिव्ह मास रेशो. हायड्रोजनचे आयसोटोप विचारलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे, प्रोटेनियम, ड्यूटेरियम अँड ट्रिटियम. म्हणजे 1:2:3च्या रेशोमध्ये हा राहणार आहे. तर ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर राहणार आहे. यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 69. 69 मध्ये काय विचारलं आहे आपल्याला, ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता व कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही. म्हणजे कोणता कार्बनचा वापर करत नाही हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. लाकूड करतो, बायोगॅस करतो. जर आपण भूऔष्णिक स्रोत बघितला हा नाही करत. डी कोळसा करतो. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 3 फक्त क हा उत्तर राहणार आहे. यानंतर आपण हा विज्ञानाचा लास्ट प्रश्न बघूया. लास्ट प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मॅग्नेशियम क्लोराईड हा संयुगे निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीन अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो. तर पहिला आहे संयोजिक म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड, दुसरा आहे आयोनिक बॉन्ड, तिसरा आहे कोऑर्डिनेटेड कोव्हॅलेंट बॉन्ड, चौथा आहे धातुबंध. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ओनली बी म्हणजे आयोनिक बॉन्ड. जर तुम्ही बघितला Mgचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 12 आहे. Clच्या बघितलं तर ॲटॉमिक नंबर किती आहे, 17 आहे. तर Mg हा Clला 1 इलेक्ट्रॉन शेअर करतो. तसंच MgCl2 फॉर्म होते. म्हणजे Mg 1 इलेक्ट्रॉन Clला देतो आणि दुसरा पण इलेक्ट्रॉन Clला देऊन तो MgCl2 फॉर्म करते. तर हा बॉन्ड कोणता राहतो, हा बॉन्ड राहतो आयोनिक बॉन्ड. तर हे आपले सर्व प्रश्न झालेले आहेत विज्ञानाचे. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याआधी पण आपण चालू घडामोडी, राज्यघटना व भूगोल या विषयाचे आपण अर्थव्यवस्था या विषयाचे आपण संभाव्य उत्तरे आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. असेच महत्त्वाच्या व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.